विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 जुलै 2025 रोजी राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात आणि दीपक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात महिलांनी पाण्याच्या प्रश्नावर धडक मोर्चा काढत थेट महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली। यावेळी नागरिकांनी दूषित पाण्याचे नमुने आणि पाण्याने भरलेले घागरे सोबत नेत आयुक्तांना साक्षात पाण्याची स्थिती दाखवली। तसेच नळामधून येणाऱ्या पाण्याचे व्हिडिओ दाखवूनही प्रशासनाचे लक्ष वेधले। विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर येथे गेल्या 3 महिन्यांपासून पिण्याचे पाणी गढूळ, दुर्गंधयुक्त आणि आरोग्याला घातक स्वरूपाचे येत असल्याचे तक्रारी असून वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक तोडगा निघालेला नव्हता। यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांच्या मागणीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून आता काम पूर्ण होतपर्यंत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होण्याचे आश्वासन दिले आहे। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुहास पिंगे, विनोद लभाणे, मनोज बंडेवार, अशोक अंबागडे, अभय राऊत, जीवन डांगरे, निलेश कांबळे, प्रभाकर अंबुलवार, रवी राऊत, शंकर अंडरस्कर, उमेश बिरंगे, वैशाली डांगरे, भारती जफारवादी, अनिता जफारवादी, इंदू रामेडवार, ललिता कावडे, किरण महात्मे, आशा कांबळे, शोभा कांबळे, सुमन हरबळे, क्रांती मंडळ यांच्यासह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेस पार्टी अजित पवार तर्फे विठ्ठल मंदिर वार्ड येथील आनंदनगर येथील संपूर्ण महिला इथे जमा आहे। कारण असं आहे की अमृत जल योजना जे 2017 मध्ये महानगरपालिकेने मोठ्या थाटामाटात इथे त्याचं उद्घाटन झालं होतं, परंतु आज 8 वर्ष होऊन सुद्धा अमृत जल योजना संपूर्ण घरात पोहोचली नाही आणि पोहोचली तर या पद्धतीचं पाणी या अमृत जल योजनेमधून येत आहे आणि हे पाणी खरोखरच महानगरपालिकेचे जे पाणी पुरवठाचे अधिकारी आहे त्यांनी पिऊन दाखवावं। आज हे पाणी आमचे नागरिक पित आहे। हा पाणी आल्यावर याला गाळ बसल्यानंतर याच्यात तुरटी घालून हे दूषित पाणी पिण्यात येत आहे, ज्याच्यामुळे कावीळ, त्याच्यामुळे डायरिया अशा प्रकारचे रोग वार्डामध्ये होत आहेत। याला जिम्मेदार महानगरपालिका आहे। आज महिलांनी मोर्चा काढून यांना निर्देशनास आणून दिले आयुक्तांना आणि बाबूपेठचे आमचे नगरसेवक आहे विनोद लभाणे, आमचे राहुल देवतळे हे सतत विठ्ठल मंदिर वार्डासाठी प्रश्न घेऊन येतात। हा प्रश्न फार मोठा आहे। हा पाण्याचा प्रश्न काही एवढा सोपा नाहीये, कारण की हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला 235 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि तो पूर्ण पैसे घेऊन इथून पसार झालेला आहे। आज आम्ही म्हटलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, कारण की ही योजना पूर्ण झालेली नाही आहे आणि आता ही योजना झाल्या पूर्ण शहरामध्ये खोदकाम चालू आहे। ते खोदकाम कशासाठी चालू आहे की तुमच्या संडासाचं जे मल निसारण आहे ते त्याला जोडून ते सिवरेजमध्ये टाकणार आहे, पण ती जी योजना आहे 255 कोटीची ती सुद्धा फसवी आहे। लोकांना प्यायला टाका आणि त्याच्यामुळे हे पाईपलाईन फुटत आहे आणि आता जसा जो आत्राम आहे त्यांना जर आम्ही म्हटलं की तो का म्हणते की आम्हाला जे पाईपलाईन टाकली कुठून आहे तेच माहीत नाही आणि आम्ही जर फोडलं तर हे त्याला फोडण्यासारखं होते, म्हणून आज ही अवस्था ही झाली आहे आनंदनगरची, ही संपूर्ण शहराची होणार आहे। म्हणून आज महानगरपालिकेला आयुक्ताला सर्व महिला मंडळांनी भेट दिली आणि आपल्या व्यथा मांडल्या। त्यांनी सुद्धा आमचं ऐकून घेतलं आणि आजच्या आज त्यांनी आनंदनगरमध्ये रेग्युलर टँकर पाठवायचं आश्वासन दिलं। त्याचप्रमाणे बाबूपेठ वार्डाचे आमचे नगरसेवक आहे विनोद लवाने, त्यांच्याकडे सुद्धा विषारी पाणी येत आहे। ते 1.5-2 महिन्यापासून कंप्लेंट करत आहे, पण आज त्यांनी त्याचं चित्रीकरण सादरीकरण केलं। राहुल देवतळेंनी चित्रीकरण केलं, सादरीकरण केलं। हे दोन्ही वस्तू आयुक्तांनी पाहिले। मी आयुक्तांना विनंती करतो की लवकरात लवकर हे अशुद्ध पाणी शुद्ध करून लोकांना द्यावे आणि आमच्या समस्याचं समाधान करावं आणि जर हे समाधान झालं नाही तर याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभारणार एवढं सांगतो आणि
आज जे महिला इथे आपला वेळात वेळ काढून आले, परंतु हे अत्यंत गरजेचं होतं दाखवणं, त्यामुळे आपला मी आभार व्यक्त करतो। आणि असाच प्रश्न आपण आपल्या शहरासाठी उचलत राहा जोपर्यंत। मागील 4 ते 5 महिन्यापासून विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर इथे हे असं गढूळ पाणी येऊन राहिलेलं आहे। वारंवार इच्छा नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आज आनंदनगर येथील सर्व नागरिकांना घेऊन इथं धडक मोर्चा आज महानगरपालिका इथे आला। आम्ही आज आयुक्तांना सांगितलं की मागील 6 महिन्यापासून आम्हाला पिण्याचे पाणी अमृत जल योजनेतून येऊन राहिलेलं आहे। एवढं दूषित पाणी आज विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर मधले संपूर्ण नागरिक हे पिण्याचे पाणी पिऊन राहिलेले आहे। आज या पिण्याच्या पाण्यामुळे, या दूषित पाण्यामुळे अनेकांना डायरिया असे अनेक रोग होऊन राहिले आहेत। या सर्व जिम्मेदार महानगरपालिका प्रशासन आहे, कारण की या अमृत जल योजनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे। आज याच पाण्यानं आम्ही महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या याच पाण्यानं आज आम्ही तिचा अभिषेक केला आहे। यानंतरही हे महानगरपालिकेतले अधिकारी लक्ष देणार नाही, तो स्वतः त्यांच्याही या दूषित पाण्याला अभिषेक करू असं आम्ही आव्हान करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।